धुळे जिल्ह्यातील अंदाज समितीच्या शासकीय दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याने राज्य विधानसभेत पुढील पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अशा प्रकारच्या घटनांना भविष्यात प्रतिबंध घालण्यासाठी नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली असून आता तिचे रूपांतर आचरण समितीमध्ये करण्यात आले आहे। नेमका निर्णय काय आहे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अलीकडे धुळे जिल्ह्यातील अंदाज समितीच्या शासकीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याच्या प्रकरणानंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी राज्य विधानसभेत नीतिमूल्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नुकत्याच या समितीचे गठन करण्यात आले असून शासकीय दौऱ्यावर असताना विधिमंडळ सदस्यांचे आचरण कसे असावे या संदर्भात समिती आचारसंहिता तयार करणार आहे। या समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार चैनसुख संचेती निवडले गेले आहेत। समितीमध्ये भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार देशमुख, अमरीश पटेल, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे सुनील प्रभू, काँग्रेसचे अमीन पटेल हे समितीचे 8 सदस्य आहेत। लक्षवेधी गोष्ट म्हणजे समितीचे प्रमुख संचेती आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघेही धुळे दौऱ्याच्या अंदाज समितीचे सदस्य होते। मे महिन्यातील धुळे दौऱ्याच्या वेळी अंदाज समितीचे प्रमुख शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर होते। त्या दौऱ्यादरम्यान शासकीय विश्रामगृहात 1,84,00,000 रुपये रोख रक्कम आढळली होती। माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणाचा खुलासा केला। या प्रकरणात असा आरोप आहे की ही रक्कम जिल्ह्यातील शासकीय ठेकेदार आणि शिधा दुकानदारांकडून गोळा केली गेली होती। ती रक्कम 5 कोटी रुपये होती असा आरोप अनिल गोटे यांनी केला। या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे। या प्रकरणी अंदाज समितीचे सचिव व अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना विधिमंडळाने निलंबित देखील केलेला आहे। ही घटना पावसाळी अधिवेशनात चर्चेचा विषय बनली होती। त्याच वेळी सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत म्हणून नीतिमूल्य समिती स्थापन करण्याचे जाहीर केले होते। अखेर 4 फेब्रुवारी रोजी आचारसंहिता समितीचा आदेश जारी केला गेला। राज्य विधिमंडळाच्या 25 समित्या आहेत, त्यापैकी 20 समित्या राज्यात दौऱ्यावर जातात। प्रत्येक समितीत सुमारे 30 आमदार असतात। सभागृहात सदस्यांसाठी आधीच वर्तनाचे नियम आहेत। आता शासकीय दौऱ्याच्या नियमांनाही लिखित रूप दिले जाणार असून समितीतील सर्व आमदारांना त्यांचे पालन करावे लागणार आहे। राज्यसभेत 1997 पासून आणि लोकसभेत 2000 पासून नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात येते आणि त्याच धर्तीवर राज्य विधिमंडळाने आचरण समितीचा विचार केला आहे। धुळे दौऱ्याच्या रोख रक्कम प्रकरणानंतर राज्य विधानसभेत पारदर्शकता आणि शासकीय व्यवहारातील शिस्तीची खात्री करण्यासाठी नीतिमूल्य समितीचे रूपांतर आचरण समितीमध्ये करण्यात आले आहे। या समितीच्या माध्यमातून शासकीय दौऱ्यावर असताना विधिमंडळ सदस्यांचे आचरण कसे असावे याचे स्पष्ट नियम तयार होणार आहेत आणि या सर्व सदस्यांना त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे। या नव्या आचारसंहितेमुळे भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये तसेच समितीच्या माध्यमातून शासकीय दौऱ्यांमध्ये अनुशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी याची हमी मिळेल। यामुळे राज्यातील विधिमंडळाच्या समित्यांमध्ये कायदेशीर आणि नैतिक चौकट मजबूत होईल। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।